बरं का मंडळी, हिवाळ्याच्या थंडीमध्ये तुम्ही गावाला गेलात तर गावच्या पंक्तीमध्ये सर्रास ही भाजी वाढली जाते। तर इथे ही भाजी आपण बनवण्यासाठी अर्धा कप अशी चणा डाळ पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवलेली आहे। तुम्हाला घाई असेल गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवा। नमस्कार, मी अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी भाजी दाखवणार आहे ती भाजी आपण गावाला नेहमी सर्रास आपल्या जे कार्यक्रम होतात, गावजेवण होतं किंवा पूजा होतात यांच्यामध्ये ही भाजी केली जाते। तर आज आपण बनवणार आहे कोबीची भाजी चणा डाळ टाकून। तर चला बघूयात आपण माझ्या किचनमध्ये कोबीची भाजी कशी करायची ते। चला तर इथे पाहू शकता मी अर्धा असा कोबीचा कांदा घेतलेला आहे। आम्ही तिघजणच आहोत, मिस्टर गावी गेलेले आहेत कारण त्यांच्या आज आजोबांचा बर्थडे आहे। तर आम्हाला तिघांसाठीच आम्ही भाजी बनवतोय। तर आम्हाला हा अर्धा कोबीचा कांदा बस झाला। तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत याच्यावरतीच तुम्ही कोबीचा कांदा घेऊ शकता, जास्त असतील तर जास्त घ्या। तर मंडळी हा छानपैकी आपण कापून घेणार आहोत आणि याचबरोबर आपण बाकीच्या भाज्याही सगळ्या कापून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कोबीचा मस्तपैकी कट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता एक छोटासा बटाटा घेतलेला आहे कारण माझ्या ओमला बटाटा खूप आवडतो भाजीमध्ये टाकलेला। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नको असेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। तर आता इथे मी बटाटा छान कापून घेतलेला आहे, पातळ पातळच कापून घेतलेला आहे जेणेकरून तो बरोबर शिजेल। आणि इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि हा छानपैकी आता मी कट करून घेते। याच्याबरोबरच आपण बाकीचे फोडणीचा लागणारा मसालाही आपण तयार करून घेऊयात। आता ह्या कांद्याबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरच्या घ्या, जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरच्या तुम्ही घेऊ शकता। पण याच्याबरोबर आपण चटणीही टाकणार आहोत, म्हणजे लाल तिखट टाकणार आहोत, तर मिरच्या आपण जपूनच घ्यायच्या। आता इथे पाहू शकता मी सगळं काही भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत। आपला कोबीचा कांदा कट करून घेतला आहे, बटाटा, त्याचबरोबर कांदा, टमॅटो, कोथिंबीर कट करून घेतले आणि आपली ही चणा डाळ छानपैकी आपण आता भिजवून घेतलेली आहे। आणि कढईमध्ये तेल टाकून मस्तपैकी एक अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। आता ही कढीपत्त्याची पानं मस्त तडतडली की वरून आपण कांदा टाकून देऊयात आणि कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घेऊयात। आता बघा कांदा गुलाबी रंगावरतीच परतून झाल्यावरती लगेच आपण याच्यामध्ये डाळ ॲड करणार आहोत कारण डाळ आपली शिजलेली नाही। तर बघू शकता आपला कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता ही डाळ चणा डाळ टाकून घेऊयात आणि ही छान परतून घ्यायची। चणा डाळ मस्त अशी तुटायला लागली की समजायचं आपली चणा डाळ तयार आहे। तर इथे मी आता ही डाळ छानपैकी परतून घेते आणि याच्यामध्येच आपण डाळ जरा थोडीशी शिजली की आपण मसाले ॲड करणार, सुके आपले जे असतात ते। आता इथे मी चेक करते, बघूयात आपली डाळ थोडी नरम झाली का। आता डाळ मस्त तुटते आहे, 2 तुकडे होत आहेत। तर आता याच्यामध्ये आणि कांदाही छान परतला गेलेला आहे। आपण याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूयात सुके। तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचाभर लाल तिखट टाकलेले आहे, तुम्हाला जसं तिखट हवं तसं टाका। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि याचबरोबर 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकलं ना की डाळ छान पटकन शिजते आणि त्याला मीठ लागल्यामुळे भाजीला एक टेस्ट छान येते। तर मीठ तुम्ही मसाल्याबरोबरच टाका। आता इथे मी टॅमॅटो टाकते, आपण नेहमीच कांद्यामध्ये टॅमॅटो टाकतो पण इथे डाळ टाकल्यानंतर, मसाले टाकल्यानंतर आता टॅमॅटो आपण टाकणार आहोत आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर तेलात टाकली ना की एक टेस्ट छान येते। आणि आपण हे 2-3 मिनटं झाकून ठेवायचं कारण आपली डाळ शिजली पाहिजे, कारण कोबी पटकन शिजतो, तो पातळ असतो, पाणी असतं याच्यामध्ये आणि डाळ आपली लवकर शिजत नाही। तर आता इथे बघा डाळ छान आता शिजलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता कोबी ॲड करून घेऊयात। तोपर्यंत मी एक गावचा किस्सा सांगते। मी गावाला होते तेव्हा गाव जेवणामध्ये आपल्याकडे नेहमीच चवळीची भाजी असते आणि त्याबरोबर कोबीची भाजी असते। मला चवळी कधीच आवडली नाही, तर कोबीच्या भाजीवरती माझा खूप दणका असायचा। ती मला जास्त मी खायची आणि चवळीची भाजी राहून जायची, पण कोबीची भाजी ही नेमकीच वाढली जायची। तर आता इथे बघा कोबीची भाजी मिक्स करून घेतलेली आहे ह्या आपल्या मसाल्यामध्ये आणि छानपैकी पाण्याचा सुपका मारून घेतला आहे आणि आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ही भाजी जशी पाहिजे तशी शिजवून घ्यायची। आता बघू शकता आपली कोबीची भाजी मस्त शिजलेली आहे आणि वरून आता आपण त्याला कोथिंबीर टाकूयात आणि छानपैकी
कोथिंबीर मिक्स करून घेऊयात. आणि मंडळी, तुमचेही गावचे काही पंक्तीतले किस्से असतील तर नक्की सांगा. तुम्हाला गावच्या कोणत्या कोणत्या पंक्तीतल्या भाज्या आवडतात तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, माझी आता भाजी रेडी आहे आणि मी आता काढून घेते आणि मस्तपैकी ह्या भाजीचा आस्वाद घेते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते आणि भात डाळाबरोबर तर मस्तच लागते. याच्याबरोबर हिरवी मिरची असली ना भरलेली तर एक नंबरच. तर अशी वाफळलेली मस्त थंडीमध्ये कोबीची भाजी, चणा डाळ टाकली, तुम्ही करून बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.